ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः. अच्युत केशव विष्णुर्हरि सत्यं जनार्दन हंसो नारायण चैवमेकम् अष्टकं नाम शुभं केशव क्लेशनाशाय दुःखनाशाय माधवं श्रीहरि पापनाशाय गोविंद मोक्षदायकं ध्यानमूलं गुरुर्मूर्ती पूजामूलं गुरुपाद मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यम मंत्र सत्यम सत्यं देवं निरञ्जनं गुरुवाक्य सदा सत्यम सत्यमेकं परं पदम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष महेश्वर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मनोजैवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं तात्मजं वानरयूतमख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागततिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरुसाक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओं जनार्दनाय नमः तस्मै श्री ओं शान्तिगिरिय नमो नमः पवित्र आणि पावन भूमी शिरसगाव नगरी की ज्या शिरसगावच्या या भूमीमध्ये दरवर्षी सालाबादप्रमाणे ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं जातं आणि त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी होत आहे. आणि आपण फर्स्ट इम्प्रेशन बेस्ट इम्प्रेशनबद्दल याप्रमाणे याचा हा शुभारंभाचा दिन आता कोणाला कसा वाटला कोणाला कसा वाटला दिवस जाण्यावर घेऊन मात्र बाबांना असा वाटला बरं का. सर्वांचे चेहरे बघा चेहरे कसे होते की एकदम जिकडे पा इकडे प्रसन्न आनंद चालू असतात. पण तो जसा महापूर एकदा नदीला महापूर येतो तसा एखादा समुद्र उचंबळावा पौर्णिमेच्या निमित्ताने श्रीसम उचंबळावा किंवा सुंदर वर्णन केलं जातं भागवतामध्ये म्हणजे आकाशामध्ये ढगांचा कडकडाट व्हावा त्याप्रमाणे आता ह्या सूर्यग्रहणामध्ये आनंदाला काही पाऱ्यावर बघा असा अत्यंत आनंदाचा सोहळ्याचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे. अंत होत असताना एका थोर विभूती शिवयोगी निष्काम योगा ज्याला म्हटलं जातं याचं व्रताच आपल्यासमोर नागेश्वर महाराज अनेक माध्यमातून केलं की घरील ते काय नोवे महाराज कारण देश के तिने सजावत आहे सती संत और शूर असे आपल्याच या वैजापूर तालुक्यामधील दहेगावमध्ये जन्माला की आपण दहेगावची हिऱ्याची कृपा झाली त्या शंभूदेवाची किंवा हे दहेगावच्या संतांमध्ये अनेक गीतातून ज्यांचं वर्णन केलं जातं ज्यांच्या पालखीचा सोहळा आपण धुमधडके आनंदाने संपन्न केला. नितांत सदा या शिरसगावची ज्या बाबांच्या चरण आहे की नाही कारण दरवर्षी काय हो दरवर्षी बाबांचा सोहळा होणार म्हणजे पत्थरची रेख पत्थरची रेख बघा निष्ठा काय असते भाव काय असला की अनेक त्यांच्या माता भगिनीच्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळतोय. आपला समोर या ठिकाणी पालखीमध्ये विराजमान असलेले आपले सर्वांचे श्रद्धास्थान आराध्य दैवत आपण ज्याला म्हणतो असे ओम जगद्गुरुनाथ स्वामींच्या चरणी साष्टांग दंडवत करूया.
त्याप्रमाणे ज्या निमित्ताने हा सोहळा होतो ते बैरागी बाबा यांचा पुण्यस्मरणाचा सोहळा शुभारंभ आहे. अशा बैरागी बाबांच्या चरणी आणि सिद्धेश्वराच्या चरणी वंदन करूया. या भूमीतील अनेक बघा जसं बाबांचं सुंदर असा मूर्तीचाही अधिष्ठान या ठिकाणी अधिष्ठान या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. शेजारी सावता महाराज, शेजारी भगवान बाबा. हो किती बाबा केलेत कमीच आहे. एवढे बाबा आहे आपल्या देवाने, कारण महाराज संतांची भूमी नव्हती. 100 संत बघा या भूमीमध्ये आतापर्यंत जन्माने पुढे बघा येत राहणार, कारण वैशिष्ट्य या भूमीचं आहेत. म्हणजे या सर्व साधू संजय चरणी वंदन करूया. आपल्या भारतीय वंशाच्या गोमातेला वंदन करूया. ज्या गोमाते आपण 33 कोटी देवतांचं अधिष्ठान मानतो. म्हणून बघा प्रत्येकाने बरं का आपल्या घरी कोणती गाय ठेवली पाहिजेत. भगवंताचा वास बघा ज्या गाईमध्ये, कोणत्या गाईमध्ये, स्वदेशी गाईमध्ये बघा भगवंताचा वास आहे. या जर्सी गाईमध्ये अजिबात नाही. ते दूध देण्याचे मशीन म्हणे, ओनली मशीन होय. त्या गोमातेला वंदन. तसंच ह्या पवित्र भूमीला बाबांच्या पदस्पर्शाने की, कारण बाबाजी असताना अनेक वेळा या भूमीमध्ये येऊन गेले की अत्यंत पवित्र आणि पावन झाली भूमी. या भूमीच्या चरणी भूमीच्या वंदन करूया. आणि या शुभारंभ प्रश्न उपस्थित असलेले बाबांच्या प्रेमाचे नागेश्वरजी, ज्यांनी आताच आपल्या संपूर्ण भारताला आपण होतं ना, तुम्ही कुठलं पाणी महाराष्ट्रात पाणी पिलं, पण यांनी कुठलं पाणी पिलं माहिती का, भारताला सर्व पाणी. ज्यांनी अत्यंत तळमळीने अनेक मुद्दे या ठिकाणी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे की, आणि तुमच्याकडून काही त्यांना अपेक्षित व्हा, काही ते अपेक्षित व्हा का. कोणी मनुष्य जर या ठिकाणी काही बोलत सांगत असाल, त्याच्या अनेक अपेक्षा बघा दडलेल्या असतात. ज्यांनी त्यांनी समजून घ्यायचं हे त्यांना काय अपेक्षा आहे. जसं तुकाराम म्हणतात, अहंकाराने सांगे तुका, काय काय म्हणलं, अहंकाराने सांगे तुका राम नाम विसरू लक्षात. असं या सोहळ्यामध्ये उपस्थित असलेले ते महालगावचे नित्यानंद महाराज, तसेच येथे उपस्थित असलेले वारकरी संप्रदायाचे अनेक हरिभक्त परायण, त्यांचं नाव काय, नंदकरू. नंदकोणा म्हणता बरं का. पहिले नंदकोणाला म्हणायला जायचं ज्याच्याकडे लाख गाई, किती बरं का, काय लाख गाई ज्यांच्या घरी, त्याला म्हणतात नंद. लक्षात घ्या. जरी लाख नसले मात्र लाखाचे मात्र आपण या लाखाच्याही अंमल किमती असलेले बालगोपाल घडवण्याचा प्रयत्न केला. टाळ्या वाजून आमच्या नंद महाराजांचा यांनी नंदलाल घडवलं, काय नंदलाल घडवलं, नंदानी नंदलाल घडवले. वैशिष्ट्य बघा यांचं आहेत. म्हणून त्यांच्या या भक्तिमार्गामध्ये जे काही योगदान बघा ते करीत आहेत, किंवा आपलं वेळ देऊन किंवा आपलं आयुष्य खर्च करीत आहेत. आणि या आपण आजचे बालकुद्दे राष्ट्र झालं की आजचे बालकुद्दे राष्ट्र झालं बघा. आमचा या ठिकाणी रामेश्वरजी कलाकार सांगत असतात, या कोवळ्या कळ्यान माझी लपले ज्ञानेश्वर शिवाजी. या प्रत्येकामध्ये कोण बघा पुढे भविष्यामध्ये कोण सांगता येणार लक्षात. म्हणजे या सर्व बालगोपाल असतील, जवान असतील, माता भगिनी असतील, कुमारिका असतील, अनेक गावाचे जे भक्त बरोबरचे, जसे आमचे हिंगडे की पोपटराव हिंगडे, जे लोणीचे जे लोणी तापल्यानंतर तूप निघलं असेल का, तूप निघलं असेल लोणी गावचे भूमिपुत्र, ज्यांनी सुंदर असं या सोहळ्यामध्ये अनेकांना काय साथीला घेऊन वैजपूरचा उजेला प्रयत्न केला. टाळी वाजून आमच्या पोटाद्वारा. विशेष मग अनेकाला जे काय जनरल पंक्तीचं नियोजन बघा सुंदर, कोणी उपाशी जाणे खबरदारी घेतली म्हणून पुनश्च टाळी वाजून बघा नंदन या केलं पाहिजे भाषेत. असं अनेक या ठिकाणी बसलेले आहेत जे बाबांच्या सेवेमध्ये या समाजसेवेसाठी बघा धडपडाचा तळमळ बघा त्यांच्या असते. अशा सर्वांच्या सेवेलाही बघा, सेवेला म्हणून का जसे बापू दुसिंगनी तुमचे बंधू आले ते आज की ते दुसिंग जेव्हा म्हटले ना मला दुसिंगची कोणतीच ते बरं का, ज्यांचं या ठिकाणी नित्याने दररोज नित्याने बघा चालू आहे की या बघा. यावेळी बाबाला का जाणवलं बरं का, या अगोदर अनेक वेळा बाबा आले बरं का. मग यावेळी जे जाणवलं ना ते असं कधीच जाणवलं. याचं कारण बघा हा कसा प्रभावी नित्याने विधीचं लक्षात या काय बघा सामर्थ्य विधीमध्ये आहे की नाही. हो बाबा एकाच वाक्यात सांगायचे बा या विधीचं महिमा म्हणे, ज्याच्यापाशी पैसा आहे तो सोनं घेईल, ज्याचं पुण्य आहे त्याच बघा हा विधीचा महिमा.
या विधीचा अक्षर ब्रह्मांड लक्षात एक एक अक्षर बघा लक्षात द्या. आणि एक वाक्य काय म्हणता बाबाजी म्हणे बाबाला मानू नका, कशाला माना, विधीला मान. आणि म्हणून मोठ्या प्रेमाने आमचे बघा गायक बघा काय म्हणतात, जय 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 जनार्दना म्हाळसाईच्या नंदना. जय 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 जनार्दना म्हाळसाईच्या नंदना. अवतार घे धर्म रक्षणा, अवतार घे धर्म रक्षणा. म्हाळसाईच्या नंदना. जय 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 जनार्दना म्हाळसाईच्या नंदना. बाबाजींची घेऊन विधी, बाबाजींची घेऊन विधी. शुद्ध झाली आमची बुद्धी, बाबाजींची घेऊन विधी. दूर झाल्या आधी गाधी, अवतार घे धर्म रक्षणा, अवतार घे धर्म रक्षणा. म्हाळसाईच्या नंदना. जय 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 जनार्दना म्हाळसाईच्या नंदना. काळी डोंगरासी लाविला दोर, बाबा गेले डोंगरावर. डोंगरासी लाविला दोर, बाबा गेले डोंगरावर. निर्माण केले पिनाकेश्वर, निर्माण केले पिनाकेश्वर. म्हाळसाईच्या नंदना. जय 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 जनार्दना म्हाळसाईच्या नंदना. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी आपले दोन्ही हात शेवटपर्यंत वर करावेत. जरा शेवटपर्यंत जोरदार टाळी. जय 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 जनार्दना म्हाळसाईच्या नंदना. जय 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 जनार्दना म्हाळसाईच्या नंदना नंदना नंदना. निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज की जय. बजरंग बली की जय. बैरागी बाबा की जय. बघा आपण पाहत असतो की या सोहळ्यामध्ये कोण कोण आलं की कोण आलं, कोण कुठून आलं की लक्षात द्या. असं नाशिकमधून काय आले, काही संभाजीनगर जिल्ह्यातून आले, मात्र आमचे बुलढाण्यातून कोण आले, लोणार गाव. जर टाळून त्यांचा अभिनव का. बघा श्रद्धा, बघा श्रद्धा काय असते त्याला. श्रद्धा की श्रद्धा असेल, भाव असेल तर मनुष्य त्या प्रेमापट बघा कुठेही जायला बघा तयार होत असावी. म्हणून अशा लोणारकर बघा त्या गावी आमचे बघा नागेश्वर वगैरे गेल्यावर तिथे आपण म्हणतो समविचारी. काय समविचारी, सजातीय ध्रुव. किंवा बघा आमच्या नागेश्वरला जे वार्ता बघा वार्ता घेऊन आणि त्यांना ते भावलं, कोणाला ते लोणारकर भावलं का भावलं. आणि त्यांनाही वाटलं आणि त्यांनी आपले विचार प्रगट केले की जसा सोहळा आता शिरसगावला होतो आहे तसा सोहळा कुठं व्हायला पाहिजेत आमच्या लोणार. अशा त्यांच्या श्रद्धेत पुनश्च टाळी वाजून अभिनंदन लोणारकर करत. धन्यवाद. आज शिरसगाव बघा, कारण शिरसगावचं नाव जर घेतं ना बाबा पहिलं कोणते आठवण ते माहिती का, शिर म्हणजे डोके बघा. वा. शिर म्हणजे डोकं आहे की डोकं.
खरं बघा डोक्यानेच बघा का ही सर्व मंडळी काम करतात. शिरसगावकर सिरियस आहेत. सोहळ्यासाठी सिरियस, धर्मासाठी. सोहळा घडवण्यासाठी सिरियस वाटतं. या ठिकाणी उपस्थित असलेली सर्व बघा आपण भाई भक्त सज्जन म्हणता बघेल. तसंच आमच्या बाबाजींची गुरुकुल परंपरा सुरू केली. त्या गुरु परंपरेचे आमच्या काय विद्यार्थी उपस्थित आहेत. कोण विद्यार्थी उभे राहा, गुरुकुलचे कोण विद्यार्थी उपस्थित आहे सर्व उभे राहा, जेवढे विद्यार्थी असतात रे. बरं, जर टाळी वाजून यांचा आशा दे की धन्य मायव्याली सुकृताचे किंवा आपल्या हिता असे जो जागता यांच्या मातापित्यांना की नाही काहीतरी वाटलं की नाही. आणि त्यांनी सुंदर काय विचार केला. आपल्या गावात शाळा आहेच नाही, आपल्या तालुक्यात शाळा, जिल्ह्यातच शाळा आहेत. मात्र त्यांनी सुंदर असा विचार केला की या मुलांना आपण काय केलं पाहिजेत, बाबांच्या गुरुकुलमध्ये बघा शिक्षण दिलं पाहिजेत. सुंदर विचार बघा त्यांनी केला आणि बाबांच्या गुरुकुलमध्ये सभा करून ते बाबांच्या अशा पात्र झाले. तर टाळीवर त्यांच्या मातापित्यांचे अभिनंदन या ठिकाणी करतो. त्यामध्ये बघा एक 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 नमुना आपण का नमुने अनेक नमुने असतात की लक्षात. जसं एखाद्या व्यापाऱ्याला जर माल घ्यायचा तो अगोदर नमुना काय चेक करतो, काय करतो, नंतर रिटर्न होत लक्षात की नाही. शॅम्पल म्हणतात लक्षात. तसं एक बरं का की बाबाजींनी बघा पहिला प्रश्न बघा बाबांचा या समाजाला काय असं बघा की ह्या जगामध्ये किंवा भारतामध्ये अनेक मोठ्या शिक्षण संस्था, शाळा, विद्यालय आहे की नाही. तरीसुद्धा एक थोर विभूती संत निष्काम करू किंवा एक संन्यासी बघा अशा महायोगी संतांना गुरुकुल काढण्याची गरज काय केली. प्रश्नार्थ हा मुद्दा आहे लक्षात. आणि त्याचं उत्तर बघा बाबांना अनेक विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. त्यातील एक विद्यार्थी बघा आपल्याला का गुरुकुल आपल्या समोर बघा बघा छत्रपती बदल छत्रपती. कारण रवींद्रनाथ टागोरांना बरं का फ्रान्स का कुठेतरी टोकी जपानचे जपानमध्ये त्यांना नोबेल बघा पुरस्कार मिळाला होता. कोणता पुरस्कार? नोबेल गीतांजलीसाठी. हां. आणि मग त्यांना तिथं आमंत्रित करण्यात आलं होतं. आणि त्यांचा तो सोहळा संपन्न झाल्यानंतर वार्ताहर परिषद त्या ठिकाणी बसल्यानंतर एका वार्ताहराने सुंदर प्रश्न विचारला बरं का. काय प्रश्न विचारला रवींद्रनाथ टागोरांना, म्हणजे तुमच्या भारतातलं वैशिष्ट्य आम्हाला 2च वाक्यात सांगा. काय सांगितलं? तुमच्या भारताचं आज काय वैशिष्ट्य आहे म्हणे की त्या 2 वाक्यातून आम्हाला त्याची महती कळेल लक्षात द्या. असे 2 प्रश्न बघा त्या वार्ताहरांनी रवींद्रनाथ टागोरांना केला. तर सुंदर बघा त्यांनी मुद्दा मांडला. 2 वाक्यामध्ये बघा त्यांनी उत्तर दिलं. पहिलं वाक्य काय सांगितलं? पहिलं वाक्य म्हणे आमच्या भारताचं वैशिष्ट्य काय आहेत, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य आणि पराक्रमाचं बघा लक्षात द्या. वा. आणि दुसरं काय सांगितलं, आमच्या भारतातल्या साधू संतांनी काय बघा मार्गदर्शन काय बघा केलं की नाही. अशा 2च वाक्यातून बघा महत्त्व या भारतभूमीचं सांगितलं आहे. आणि असं या ठिकाणी या टाळ्यावर त्या गुरुच्या विद्यार्थ्याचा आम्ही धन्यवाद देऊया. पूजन जय संत श्रेष्ठ भगवान बाबा की जय. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. माझे नाव कार्तिक किसन गुरुकुल, इयत्ता 9वी, गाव आंबेगाव, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. आज मी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आपल्या ह्या भारत देशामध्ये 350 किल्ले जिंकून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं असे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास मी या ठिकाणी थोडक्यात सांगणार आहे. जगद्वंदनीय जगद्गुरू संत श्रेष्ठ जनार्दन स्वामी महाराज तसे त्यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री श्री 1008 महामंडलेश्वर जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो, साष्टांग दंडवत करतो आणि माझ्या पुढील मनोगतास सुरुवात करतो.
हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता. असा जिजाऊंचा शुभा लाखात नव्हे तर ह्या जगात एक होता, ह्या जगात एक होता. भाविक भक्तांनो, माता भगिनींनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये कोणताही भेदभाव नव्हता. स्त्रियांना आदर होता, शेतकऱ्यांना मान होता आणि प्रत्येक मराठी माणसाला छत्रपती शिवाजी महाराज आमचे राजे असल्याचा अभिमान होता, अभिमान होता. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? प्रत्येकाला प्रश्न पडतो. छत्रपती शिवाजी महाराज नाव आपण तर ऐकतो, पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? तर छ म्हणजे 36 हत्तीचे बळ असणारे, त्र म्हणजे त्रस्त मुघलांना करणारे, प म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे तिने जगात जाणारे, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणिज्यतीत, जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राज्याचे हिताचिंतक, ज म्हणते जनतेच्या राजास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अशा रयतेच्या राजास माझा मानस समुद्रा, माझा मानस समुद्रा, माझा मानाचा मुद्रा. प्रतिपंच चंद्रलेखे व वर्धिष्ठुरा विश्ववंदिता, शहा सुन शिवशशा, मुद्रा भद्राय राजते, मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्रकरी प्रमाणे वाढत जाणाऱ्या आणि जिला सर्व विश्वाने वंदन केले आहे आणि ह्या राज्यावर अधिराज्य गाजवते अशी छत्रपती शिवाजी महाराजांची ही राजमुद्रा आहे. राम बोलल्याने आपल्याला पापमुक्ती मिळते, साई बोलल्याने शक्ती मिळते आणि जय शिवराय बोलले ना आम्हाला 100 वाकाची ताकद मिळते, आम्हाला 100 वाकाची ताकद मिळते. आपण म्हणतो की जय शिवराय. शिवराय काय म्हणतात? जन्म झाला त्या किल्ल्याचे नाव शिवनेरी, मृत्यू झाला त्या किल्ल्याचे नाव रायगड. शिवनेरीचे पहिले 2 अक्षर शिव आणि रायगडाचे पहिले 2 अक्षर राय म्हणजे शिवराय. म्हणून आपण म्हणतो जय जिजाऊ जय शिवराय. कारण पहिल्या शब्दामध्ये आहे आई, आईचे नाव आहे जिजाऊ आणि दुसऱ्या शब्दामध्ये आहे शिव म्हणजे साक्षात शिवाचा अवतार असे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांना तुळजाभवानी प्रसन्न होती असे छत्रपती शिवाजी महाराज. एकदा काय झालं सर्वांना माहिती आहे, शाहिस्ते खानाची बोटे छाटली गेली. त्यावेळेला काय होतं, शाहिस्ते खानाची छोटी बहीण येते, ती काय म्हणते, हुजूर हुजूर गजब हो गया, हो नराधम शिवा आया और मेरे छोटी बच्ची को लेकर भाग गया. त्यावेळेला शाहिस्ते खान सांगतो, चुप कर पगली, हे पगली चुप कर, हो नराधम शिवा किसी की उंगली काट सकता है, किसी की गर्दन काट सकता है, किसी की पैर काट सकता है, लेकिन किसी औरत के बच्ची पर हाथ नहीं उठा सकता. हाच खरा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावं ही तर स्त्रींची इच्छा. कधी छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी स्त्री शत्रूकडे बघताना तिच्यामध्ये आपली आई बघितली, रकुमाई बघितली का? कारण संस्कार. राजमाता जिजाऊंचे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांवर होते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक माता भगिनींमध्ये आपली आई बघत होते. म्हणून ते संस्कार लागण्यासाठी बाबाजींच्या गुरुकुलामध्ये विद्यार्थी टाकावा. शिवाजी महाराजांना एक दिवस काय झालं बघा, शिवाजी महाराज एका त्या ठिकाणी दरबारात होते. समोर एका मुसलमानाची सुंदर अशी मुलगी उभी केली, अतिशय सुंदर होती आणि सांगितलं म्हणे, हे शिवा तुला ही आवडती का? त्यावेळेला सांगितलं. शिवाजी महाराज तिच्याकडे बघत होते आणि हसत होते. त्या ठिकाणचे म्हणते, खूप सुंदर आहे का आमची मुलगी? त्यावेळेला शिवाजी महाराजांचं उत्तर होतं, शिवाजी महाराज म्हणे, नाही सुंदर नाही म्हणे, इतकी आई जर माझी सुंदर असती तर मी किती सुंदर असतो. दुश्मनाची मुलगी, मुघलांची मुलगी असून सुद्धा त्यामध्ये आपली आई बघितली. असे छत्रपती शिवाजी महाराज होते. म्हणजे कोणत्याही स्त्रीकडे बघताना तिच्यामध्ये काय बघितले पाहिजे, आपली आई बघितले पाहिजे. आणि विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये 2 नियम, एक म्हणजे स्त्रीकडे बघताना तिच्यामध्ये आपली आई बघायची आणि चुकीला माफी नाही, आणि एक म्हणजे युक्ती. असे 3 नियम होते. युक्तीनुसार एवढा मोठा अफजल खान, 20 फुटाचा अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांनी पाडला. कसा? युक्ती. एकदा काय झालं बघा, एका किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज होते. त्या किल्ल्याचं नाव विशालगड. विशालगडावर असताना काय झालं, खाली मग इंग्रजांचं सैनिक होतं त्यावेळेला बरं का, मुघल नव्हते, इंग्रज आलते. इंग्रज आले, इंग्रज आणि मुघल त्या ठिकाणी एकखट्टी झाले.
त्यांनी ठरवलं शिवाजी महाराजांना मारायचं. वरती काहीच नव्हतं, तोप नव्हतं, काहीच नव्हतं, हे सर्व मुघलांना माहिती होतं. मग मुघलांनी इंग्रजांना सांगितलं वरती काहीच नाही. बरं म्हणली, सगळ्या किल्ल्याला त्यांनी वेढा मारला, खालून तोप वगैरे लावून ठेवल्या. वरती काहीच नाही, दारूखाना नाही, त्या ठिकाणी तोप नाही, काहीच नाही. असं झालं. मग दुसऱ्या दिवशी काय झालं, हे खालून तोप सोडायच्या अगोदर सकाळी वरून तोपा अगोदर खाली आली, तोप गोळा वरून खाली आला. मग जो तोप गोळ्याचा प्रमुख होता, मग सरदार त्याच्याकडे जातो, म्हणे करे तू तर म्हणला आता वरती काही नाही, नेमकं मग वरून तोप गोळा कसं काय आला? तो म्हणे सरदार हे आपलेच आहे म्हणे, त्यांनी रातोरात गायब केलं, ते मला पण कळाले नाही म्हणे. मग कसं नेलं? ते म्हणे मला कळालं नाही, आता मी तुम्हाला कसं सांगू? याला म्हणतात युक्ती. आपल्या जीवनामध्ये आपली मूर्ती किती राहायने याला महत्त्व नाही. मूर्ती लहान पण कीर्ती महान पाहिजे. छोटासा जरी माणूस असला ना, तो कलेक्टर बनू शकतो, काही बनू शकतो. एक म्हणजे आपल्याकडे युक्ती, दुसरं म्हणजे आपल्या ताकद कमी असली तरी चालते. एक म्हणजे युक्ती पाहिजे, दुसरं म्हणजे स्त्रीकडे बघताना तिच्यामध्ये आपली आई बघितली पाहिजे. असे छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि अवघ्या 50 वर्ष आयुष्यामध्ये 350 किल्ले जिंकले आणि स्वराज्य स्थापन केलं. म्हणून जाता जाता इतकंच सांगतो की हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळी घामा फुटला, मावळ्यांच्या जगल्या चमकत्या तलवारी, मुघल पळती महागारी. महाराज अजून तुम्ही 10 वर्ष जगला असताना मुघलांनी सुद्धा कपाळाला भगवास लावला असता, मुघलांनी सुद्धा कपाळाला भगवास लावला असता. जाता जाता छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष या ठिकाणी करू. सर्वांना विनंती करतो, सर्वांनी आपल्या छातीवरती हात ठेवा. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गजश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवदान जागृत, अष्टप्रधान देष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रस्रत शस्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत श्रीमान योगीश्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. जय बाबाजी, जय महात्माजी. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. त्यो बापांचा बाप, त्यो बापांचा बाप, वाघ शिवबा जन्मला. बापांचा बाप, वाघ शिवबा जन्मला. तो बापांचा बाप, वाघ शिवबा जन्मला. या शिरसगावमध्ये सुद्धा बरं का छत्रपती शिवाजी महाराजांसारखे काही ज्या काही जन्माले बघा, त्यांना सुद्धा काय वाटतं आपल्या गावामध्ये सुद्धा निदान कोणता पुतळा गोवा की हां छत्रपती शिवराय. आश्वा रोड की छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर बसले की. आताच आपण बॅनर बघा बाबा येताना बघितलं, कारण दरवेळा बाबा यायच्या नाही की छोटीशी मूर्ती तर बाबा तिथे न्यायची लक्षात आहे. माझं ज्यांचं अभिनंदन करायला ज्यांनी सुंदर विचार केला की आपल्या गावामध्ये कोणती मूर्ती आता दिसेल भविष्यामध्ये, ज्या टाळीवर मग अशा विचारांचा आपण आणि गाव छत्रपतीच्या वंशाचे आपण असल्यामुळे कोणी बघा त्या कामाला काही करणार नाही, हात आकारत घेणार नाही. कारण बहिणाबाई काय म्हणते, आखडला दानासाठी हां त्याले हात म्हणू नये. म्हणून असे आमचे शिरसगावकर हात आकारत घेणं तर काय करतील, उलट भरभरून टाळीवर असं महाराजांच्या नावे. लवकर का पुढच्या वेळेला बाबांना काय दिसेल ना पुढच्या वेळेला, मग अभिनयाच्यावर वा. असं तुकाराम म्हणता, तुका म्हणे पाहिजे जातीचे, तुका म्हणे इथे पाहिजे जातीचे, किंवा आणखी काय म्हणा तुकाराम महाराज, माझ्या जातीचे भेटो मज कोणी, माझ्या जातीचे. तुम्ही एवढे सर्व बघा कोणत्या जातीचे माहिती आहे का, कोण आम्ही माळी, कोणी मराठी म्हणून कोणी आम्ही काय की. मात्र बाबांना काय बरं तुम्ही कोणते माहिती कोणत्या जातीचे, सर्व बाबांनी आणि कोणती सांगा का, सर्व बाबांच्या जातीचे साजरा लक्षात घे. आणि म्हणून बाबासाहेब भाग्यवान समजतात की बाबांच्या जातीचे बघा बाबाला भेटण्यासाठी.
नाही की असं या समोर महाराज या झालेला असताना आता बराच उशीर झाला की नाही आपल्याला या ठिकाणी प्रसाद पण व्यवस्था असेल ना हो. हा इथं आणून ठेवा ना मग सुंदर असं महाप्रसाद आयोजन इथल्या सर्व गावकऱ्याच्या भूमिपुत्रांनी केलेलं आहेत म्हणून टाळीवर पुनश्च अभिनंदन बघा यांचं करूया. आता काही चिंता करायची कारण नाही बरं काय. थोडक्यात आपण या ठिकाणी सांगतेकडे जाऊया की प्रश्न काय होता बाबांचा. बाबाजी सारख्या संतांना गुरुकुल काढण्याची गरज काय की आहे की नाही. अत्यंत सिरियस आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की. कारण आपण या भारताचा इतिहास जर बघितला ना तर भारतामध्ये पहिले कोणती शिक्षण पद्धती होती. गुरुकुल शिक्षण पद्धती होती. लक्षात घ्या इतकी सुंदर आणि जगा श्रेष्ठ असते बघा गुरु शिक्षण पद्धती होती. आणि ती पद्धती जर आतापर्यंत असली ना तर कोणीही आपल्या देशावर राज्य करू शकलं नसतं. बरं का. म्हणून इंग्रजांनी पहिला डोकं काय माहिती आहे काय लावलं माहिती आहे का. त्यांनी प्रथम काय केलं बघा आपली शिक्षण पद्धती बदलली. का बदलली. शिक्षण पद्धती बदलली. आणि त्यांची शिक्षण पद्धती आणि लक्षात लॉर्ड मेकाले प्रणित. हां मात्र आजच्या मात्र आता बघा आता सरकारचा विचार बघा म्हणजे अभिनंदन करावं लागेल. हो. ज्यांनी सुद्धा विचार काय केलेला होता की मागे जशी आपल्या भारतामध्ये शिक्षण पद्धती होती त्या पद्धती शिक्षण पद्धती आपण या ठिकाणी काय केली पाहिजे भारतामध्ये पुनरुज्जीवित केली पाहिजे. म्हणजे टाळी वाजून या सरकारचा आपण अभिनंदन करतो. वा. या जगामध्ये अनेक देश बघा 200च्या पुढे देश म्हणतात. आपले नागेश्वर जे नेहमी सांगत असतात त्यामध्ये जास्तीत जास्त देश कोणत्या धर्माचे आहेत. हां नंबर 2 कोण आहे. नंबर 3 कोण आहे. नंबर 4 कोण आहे. मग आपण सांगा आपला देश कोणता. आपला देश आहे का सांगा. हिंदू राष्ट्र म्हणून आपला देश आहे का. लक्षात द्या फक्त म्हणायला आहे मात्र अधिकृत नाही. लक्षात द्या म्हणून त्यासाठी सर्व भक्त परिवाराने काय केलं आहे संकल्प केला. काय संकल्प केलेला आहेत. भारत देश काय बनला पाहिजेत. हिंदू राष्ट्र. म्हणजे टाळीवानाच्या संकल्पाचा आपण धन्यवाद देऊया. नुसतं भारत देश नुसतं हिंदू राष्ट्र बनता कामा नाही तर त्याबरोबर जे चिन्ह काय केले तर आपल्याला श्रद्धास्थान ज्याला त्रिक्षेत्र मानलं जातं सर्वात श्रेष्ठ आणि महत्त्वाचं. आता बाबा प्रश्न विचारतो मला याच्यामध्ये कोणी कैलास मानवरची यात्रा केलेली त्यांनी जागेवर बरं. मी कैलास मानसरोवराला जाऊन येईल असं कोणी आहे का इथं. आहे ना नागेश्वर आहे ना. नागेश्वर जिवंत आल्यावर का परत लक्षात घ्या. बाबाबरोबर होते लक्षात घ्या. आणि म्हणून आपलं ते श्रद्धास्थान त्रिक्षेत्र जे अत्यंत महत्त्वाचं आहे ते सुद्धा कोणाचं असलं पाहिजे भविष्यामध्ये भारताचं. आणि असा बघा संकल्प या ठिकाणी केले आहेत. त्या दृष्टीतून मग आपल्याला काय करायचं आहे ना आपल्या बघा पाऊलवाट चालायची. तसं ना पाऊले चालत ती आता हिंदू राष्ट्राची वाट. वा. पाऊले चालत ती कैलास मानसरोवराची. हिंदू राष्ट्र. हां बघा 14 तारखेला तो मत दिल्लीमध्ये बघा सुंदर असं आयोजन सनातन भूमिपुत्राने केले आहेत ज्यामध्ये आतापर्यंत जेवढे राजे होऊन गेले ना भारतामध्ये किंवा जगामध्ये त्यांनी कोणकोणते शस्त्र हत्यार वापरले बघा त्यांचं प्रदर्शन काय ठेवलेले आहेत. प्रदर्शन आणि त्या शस्त्राच्या मुद्द्यावर काही ते काय करणार आहेत मार्गदर्शन बघा किंवा त्या ठिकाणी त्याची मत किंवा महिमा असं सांगणार आहे. असं आज या शिरसगाव नगरीमध्ये आपण एकत्र येऊन काय केला सुंदर असा सोहळा यामध्ये घडण्याचा प्रयत्न करीत आहात. काय काय आयटम सांगा नावं सांगा ना. हां लापशी बरं लापशी सुंदर अशी लापशी आणि मसाले भात बरं. मग आपल्या संतांनी ह्या सर्वसामान्यांचा उद्धार व्हावा की नाही. आता कोणतं युग चालू आहे कलियुग की म्हणून मग काय म्हटलं जातं कलियुगी उद्धार हरीच्या नामे किंवा नामसकीर्तन साधन पै सोपे.
म्हणून बघा हे पण टाळकरी म्हणतो आपण, विनेकरी म्हणतो लक्षात. हे विनेकरी पक्वाद बरं का, पक्वाद असेल. भजन आणि भोजन बघा याचा फार मग काय बरं का जवळचा संबंध आहे का. निकट. भजनाशिवाय भोजन नाही, भोजनाशिवाय भजन भजन नाही. माझ्या भोजनाकडे आता महाप्रसाद असताना की बाबांचा आवडतं का ग्रंथ भागवत. आणि त्या भागवतामध्ये की आपण बघा जे जनरल पब्लिक आहेत की आपण ते सर्वसामान्य जीव आहे लक्षात या संसार सागरात. मग ज्या संसारिक जीवांना वाटतं की या संसारामध्ये आपण उद्धार झाला पाहिजे, का झाला पाहिजे, उद्धार झाला पाहिजे की नाही. असं कोणाला वाटतं का मी 84ला गेलो पाहिजे, मी यमपुरीला गेलं पाहिजे, नरकाला गेलं, असं कोणाला लागलं. कारण बघा कारण याचं कारण काय माहिती का. नरक म्हणल्यावर भीती, मला काय वाटते, भीती. नरक शब्द म्हणताना भीती वाटते. यमपुरी म्हटल्यावर भीती वाटते. का वाटते, का वाटते, का वाटते लक्षात घ्या महत्वाचं मुद्दा आहे. त्याबद्दलच्या धारणा. कारण हा जीव 84 लक्ष योनी फिरून बघा आपल्याला मनुष्याचा जन्म झाला प्राप्त झालेला आहे. हा जन्म होताना हा जीव किती योनी फिरून आलेला आहे, 84 लक्ष योनीचा फेरा बघा. आणि मग या जीवानी पाहिले काय नरकही पाहिले आणि यमपुरी पाहिले आणि त्यामुळे त्याचं नाव गेलं. त्याला काय वाटतं, भीती वाटतं. भीती वाटते. आणि स्वर्ग म्हणण्यात काय वाटतं, आल्हाद. वैकुंठ म्हणलं, कैलास म्हणल्यानंतर काय वाटतं लक्षात. आनंद. म्हणून आपल्याला आता कुठं जायचं आहे, अधोगतीने ऊर्ध्वगती. ऊर्ध्वगतीमध्ये बघा जायचं असेल तर काहीच तरी साधन बघा करावं लागेल. साधन केल्याशिवाय जाऊ शकेल बघा त्या ठिकाणी सांगितले. आणि मन जर या संसारी जीवांना की ज्यांना वाटतं आपण या भावसन तरुण गेलं पाहिजे त्यासाठी कोणतं साधन केलं पाहिजे बघा. अत्यंत साधं आणि सोपं बरं का. आणि त्याचं उत्तर नाथ आणि भागवतामध्ये कसे कोणते ग्रंथ दिलेत मग भागवतामध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे. कोणतं उत्तर दिलेलं आहे की ज्या संसारी जीवाला वाटतं मी बघ सांगून तरुण जावं त्यासाठी कोणतं साधन केलं पाहिजे याचं उत्तर बघा नाथमा आणि भागवतामध्ये दिलेलं आहे. आणि त्याचं बघा त्याची ओवी बघा, ओवी आमचे विद्यार्थी या ठिकाणी बरं का. माझे नाव सात्विक शेख पठारे, राहणार शिर्डी, तालुका राहता, जिल्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी. अध्याय क्रमांक 11, उवी क्रमांक 1519. सांडोनी सकळ साधन जो करी साधू भजन तेव्हाची होईल त्याचे शुद्ध मन सत्य जाण उद्धवा. अर्थ, हे उद्धवा जो सर्व साधने सोडून जो साधूचे भजन करतो त्याचे मन खरोखर शुद्ध होते. हे तू निश्चितपूर्वक जाण. धन्यवाद. मध्ये सांगून ठेवलं काय सांगितलं, ज्या संसार जीवाला वाटतं माझा उद्धार व्हावा की मी तरुण जावं तर कोणतं साधन करावं लागेल, सांडोनी सकळ साधन. म्हणजे तुम्ही सर्व साधने सोडून द्या आत्मा होता. फक्त कोणतं साधन करा, जो करे साधू भजन. साधू म्हणजे गुरु. गुरु अर्थात गुरु कोणाला म्हटलेले आहेत, गुरु संत गुरुचा राजा गुरु हा प्राण विसावा गुरुविने माझा, देव नाही दुजा पाहता त्रैलोकी. म्हणजे बघा जो संसारात जील गुरुचं भजन करेन तर तो काय येईल संसारातून. म्हणून बाबांना बघा लोक अनेक लोक बघा कोणी फळांच्या पेट्या आणतो, कोणी नोटाच्या पेट्या आणतो. अनेक पेट्या बाबांना द्यायला गोष्ट अनेक पेट्या बघा लोक देत असतात, एकमेकाला देत असतात. बाबाने द्यासाठी घे जसं मी सफरची पेटी आणली, केळाच्या पेट्या इथं आणल्या लक्षात येऊ. तिथं बघा खुट्यामध्ये बघा ठेवलं होतं लक्षात घ्या. मात्र बाबांना अतिशय आनंद कोणता झाला बरं का. आमचे का बघा बोरणारे का बोरणारे बरं का सटण्याचे कोण ते उभे राहा सटण्याचे बोरणारे. ज्यांनी बाबांना कोणती पेटी दिली बघा. ज्या पेटीमध्ये काय आहेत त्याची किंमत आपण करू शकणार का, कोटी नाही बघा, किती कोटी नाही कमीच बोला साधं. ज्या पेटीमध्ये काय भरलेलं आहेत, हां ओम जनार्दनाय नमः. यशाद काय मग या नामाच्या मंत्राचं आहे की त्यांचं पूजन करा त्यांचं. पुढे आम्हाला मला पेटी कायची बघा पहिल्यांदा आम्हाला जरा म्हणलं पेटी कायची आणली बरं का. पॅकिंगमध्ये महत्त्वाचे व्हायला लागलं.
मी पूजन करतो त्यांचं पूजन बघ काय ते गावचे म्हणून केलं तेव्हा बोरणारे गुरुजीने आपले आमदार त्यांच्या गावचे ते हां त्यांचे बंधूचे जर टाळी वाजून बघा अभिनंदन करा का खरोखर आपल्या वैजापूरचं भाग्य उजळलं बरं का सहज आम्ही विचारलं बरं का म्हणलं आपल्या वैजापूर सर्वसाठी कोणकोणती कामं चालू काय केलं बरं का तर बाबाने एकाच वाक्यात बघा त्या ऐकायला काय मिळालं बघा ह्या वैजापूर तालुक्यासाठी या मतदारसंघासाठी आपले बोरणारे गुरुजी त्याचं नाव काय नाव सांगा ना रमेश पाटील बोल. हां रमेश बोरणार ज्यांनी आपल्या वैजापूर तालुक्यासाठी 3,000 कोटीच्या पुढे किती जर त्याला 3,000 कोटीच्या पुढे बघा या वैजापूर तालुक्याच्या विकासासाठी हां आणि त्यांच्या झालं का आणि अशा रीतीने बघा या मंत्राचा महिमा बघा सुधानाथ महाराजांनी भागवतांनी वर्णन केला आपण म्हणतो ना म्हणून बाबा तुमच्याकडे कोणती भिक्षा मागतात बघा प्रत्येकाने बाबांना कोणती भिक्षा द्या एक जपाची वही मग त्या जपामध्ये कोणता मंत्र लिहायचा बायाने सांगा कोणता मंत्र लिहायचा लक्षात बघा ज्या बाया हा मंत्र लिहितील ना त्यांच्या घरी डाकेने येणार चटकीने येणार अवदासा येणार मग कोणत्या बायांच्या घरी लक्षात घ्या बरं का किती महत्त्वाचा मुद्दा आहे की लक्षात घ्या म्हणून नाथमाने वर्णन केलं बघा या मंत्रात कोणत्या मंत्राचं वर्णन केलं ओम जनार्दनाय नमः भागवतामध्ये आणि त्याचं बघा उत्तर बघा आमचा की विद्यार्थी कोण सांगतात बघा हां तो शेवटचा हां वेदगुरूचा बघा त्याच्या मातोश्रीने बरं का तर आहे की अध्याय क्रमांक 10 ओवी क्रमांक 35 सद्गुरूंचे नाममात्र तेजम्मा वेदशास्त्र सकळ मंत्र वरिष्ठ मंत्र नाम सर्वत्र गुरूंचे अर्थ सद्गुरूंचे नामच केवळ आमच्यासाठी वेदशास्त्र नाही व तोच मंत्र खऱ्या मंत्रामध्ये शिष्टाचा मंत्र आहे. नाथ महाराजांनी किती उपकार आपका केले की नाही की भागवतामध्ये जो काय आता आपण मुद्दा म्हटला की त्या मंत्राचा महिमा की ओम जनार्दनाय नमः या मंत्राचा महिमा नाथ महाराजांनी काय सांगितला अध्याय कितवा सांगितलं त्यांनी अध्याय कितवा सांगा ना कितवा अध्याय 10 म्हणजे दावा का तुमचा दावा चांगला हवा का प्रत्येकाचा दावा होणार आहे बरं का तो चांगला म्हणून अध्यायसुद्धा कोणता निवडला 10वा वही नंबर किती 35 वही नंबर किती नका 35 या वहीमध्ये काय होतात नाथ महाराज सद्गुरूंचे नाम मात्र तेच आम्हा वेदशास्त्र सकल मंत्रा वरिष्ठ मंत्र नाम सर्वत्र गुरूंचे याच्यात म्हणजे सद्गुरूंचं नाम हा मंत्र आमच्यासाठी वेदशास्त्र काय वेदशास्त्र आहेत नवे सर्व मंत्रामध्ये श्रेष्ठ मंत्र कोणता म्हणून ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः. आजपर्यंत अनेक भक्तांना बघा बाबांना काय दान केलं जप आहे जर टाळ्यावर आतापर्यंत ज्यांनी बघा ज्या आता मूर्त्या तयार झाल्या किंवा दादा तयार होणार लक्षात घ्या त्या कशा तयार होणार आहेत लक्षात ह्या जपाच्या माध्यम लक्षात घ्या आताच आपण मूर्ती बघितली ना यज्ञ मंडपाच्या समोर ती एका डेमो मूर्ती होती एक नमुना म्हणून मूर्ती तयार करण्याला होती मग आता ओरिजिनल जी बनणार बघा ती जी जप आहे असं बनणार आहे ती नंतर बघा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे असं निश्चित जे मंत्र लिहिते ना जप यायचा ती मूर्ती पाहिल्यानंतर ज्यामुळे कोणता विचार निर्माण होईल या मूर्तीमध्ये माझीही काहीतरी आहुती लागलेली आहे एक हृदय स्पर्श बघा विचार निश्चित ती मूर्ती पाहिल्यानंतर मग आल्याशिवाय राहणार आहे. म्हणून बाबा बघा पहिली भिक्षा तुमच्याकडे कोणती मागा त्या प्रत्येकाने काय करा बघा किती वया लिहून द्या बघा हे वनली वन एक बघा जर विचार केला ना दोन तासाच्या आत होई पूर्ण होती किती 2 तासाच्या आत बरं का मात्र बाबांनी तुम्हाला काय सांगितलं 1 वर्षामध्ये किती 1 वर्षामध्ये एक वही बघा मात्र बघा अनेकांनी विचार केला बाबांनी एकच वही मागली आपण मग काही मग 2 दिन काही 5 काही 10 काही 100 म्हणून टाळून अशा श्रद्धावान भक्तांचा आपण शेवटचा मुद्दा का आता आपल्याला सांगतेकडे जायचं की नाही दुसरी भिक्षा कोणती बाबा मागता बरं का आमचे अमलबाबूचे आहे ना दिसते वैजापूरच्या हो बरं का गोलप सुंदर असं नियोजन बघा त्यांचं बघा
आपला जेवढा किराणा माल लागतो बरं का, आम्ही दुसऱ्या का आपला म्हणून आपलाच माणूस आहे बरं का म्हणून लक्षात घे. म्हणून बघा आपण काय करायचं, आपल्यावर का आपण भारतीयांनी काय केलं पाहिजे, आपल्याच माणसाला आपल्याला मोठं करायचं आहे. दुसऱ्या देशातल्या माणसाला मोठं करायचं नाही आपल्याला. आपल्याला कोणाला मोठं करायचं आहे, आपल्याच माणसं. आपलं मन. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, स्वदेशी मन माल वापरावा लागेल. कोणता माल वापरावा लागेल, की आपल्या भारतीयांनी घाम गाळून जो माल वस्तू तयार केला, म्हणजे किंवा कार असो, मोटरसायकल, कोणती गाडी असो किंवा वस्तू असो, ती वस्तू कोणती वापरायची, कोणती वस्तू वापरायची, आपल्या भारतात तयार झालं स्वदेशी. आपला विषय काय चालू होता ना, भिक्षा. दुसरी भिक्षा बाबा कोणती अपेक्षा येते बरं का, की ज्याला जी व्यसन का आजकाल बघा या कलियुगामध्ये व्यसन का फॅशन मला काय बनलं बरं का, व्यसन फॅशन बनलं. ते फॅशन बनल्यामुळे पटकन नादी लागतो म्हणून पटकन नादी लागते बघा फॅशनाच्या. मात्र विचार करा, व्यसनाने का कधी फायदा झाला का, व्यसनाने होईल तर का होईल नुकसान. नुकसान 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 नाही. व्यसन म्हणजे कोणतं, तुम्हाला त्याचं नाव माहिती असेल ना, बऱ्याच पुढ्याचे नाव तुम्हाला माहिती, बरेच नाव माहिती. म्हणून मग महिलांनी खबरदारी घ्या. बाबांनी सांगितलं बरं का, महिलांनी काय करावं, मुलगा जन्माला नंतर 3 वर्ष अंगावरचं दूध पाजावं. काय सांगितलं बाबाजींनी, मुलगा जन्माल्यानंतर जी माता 3 वर्ष आपल्या अंगावर दूध पाजेल तर मुलगा कसा होईल, हनुमंत कसा, बुद्धिमान, बलवान. बघा मात्र केव्हा, किती वर्ष दूध पाजायचं मुलाला, लक्षात घ्या. मात्र आजकाल फॅशन निघाली. फॅशन बघा काय फॅशन निघाली, अंगावर दूध न पाजता बाटलीत दूध, का बाटलीत दूध पाहिजे त्या, कोण दूध पाहिजे त्या, बाटलीतलं. लहानपणी बघा, लहानपणी त्या मुलाला बाटली दूध पाहिजे त्या. ती बाटलीसुद्धा कशी आहे, त्याला म्हणजे पुपशी तिचं काय, पुपशी काय ती वाटते, तिला पण रबरी बोंड राहतं, त्याला थोडं छिद्र राहतं, ते तोंडात घातलं की ती बरोबर कार्यक्रम त्या मुलात सुरू होतो. आता मुद्दा लक्षात बघा, जर आईने चूक केली त्याचा काय परिणाम लक्षात द्या, आणि आईनं संस्कार केले तर काय बघा त्याचा परिणाम येतो लक्षात द्या. म्हणून कधी महिलांनी चूक करता कामा नाही. म्हणून बघा ज्या बाया काय करतात, लहानपणी मुलाच्या हातात काय देतात, बाटली आहे की, कोणती बाटली, दुधाची, लक्षात द्या बाटली. म्हणून मग बाबांचा प्रश्न आहे आता, लहानपणीच मुलाच्या हातात बाटली कोणी दिली, बोलायचं बरं, बायाने बोलत जातं बरं का, लहानपणीच मुलाच्या हातात बाटली कोणी दिली, हां आईने दिली की. मग सांगा त्या मुलानं कोणी वाढवलं, आईनं वाढलं का बाटलीनं वाढवलं, हां कोणी वाढवलं, आईनं का बाटलीनं. मग समजा भूक लागली त्या मुलाला, ते मुलगं वाट कोणाची पाहिजे, आईच्या का बाटलीची, सांगा ना. हां लक्षात का मुद्दा, लक्षात यावर का, ते मुलं कोणाची वाट पाहिजे, कारण त्यांना कोणी वाढवलं. मग सांगा त्याचं प्रेम आई का बाटलीवर, बरं का, त्याचं प्रेम करून आई का बाटलीवर. मग लहानपणी इतकं प्रेम जडतं बघा त्या बाटलीवर, मोठ्यापणीच तो काही सोडायला तयार होत नाही. लक्षात. म्हणून महिलांनी बघा किती काळजी खबर का केली. मग कधी महिलांनी कधी बघा चूक करता का आम्हाला लक्षात. आणि म्हणून बघा व्यसन बरं का, आज तुम्हाला काय करा बाबांवर का व्यसन बघा, दान बाबा तुमच्याकडून दान घेणं, दान अनेक द्यावी बघा बसलेले आहेत. कारण मनुष्य चुकीचा पुतळा, काय चुकीचा पुतळा आहेत, कोणाच्या नादीनं काही बघा मनुष्य व्यसन सुरू करत असतात नाही. आणि म्हणून की बाबांचा आवडता विषय घ्या. म्हणून बघा 3 प्रश्न बघा त्यासाठी बघा, 3 प्रश्न बाबांचे असतात का. पहिला प्रश्न बघा लक्षात द्या, पण तुम्हाला समजतं ना बाबा काय म्हणत्या. म्हणून काय सत्यमद म्हणजे खोटं बोलायचं नाही. खोटं बोलायचं नाही. खोटं बोलायचं. मग पहिला प्रश्न काय सांगा, बोला. जे ऐका. व्यसन करतात त्यांनी जरा जागे नाही ना, पहिला प्रश्न काय आहे, हां जन्मल्यापासून मी आता कोणतंच व्यसन केलं नाही, त्यांनी जागेवर उभं राहायचं आहे बघा. आता प्रत्येकाला समजतं ना, उभे राहा ना, जागेवर उभं राहा. माझा जन्म झाल्यापासून आतापर्यंत बघा नॉट स्मोकिंग, उभे अगदी सुपारीचं खाण सुद्धा नाही बरं का. हां कोणतंही व्यसन मी केलेलं कोणतंही नाही. व्यसन केलेलं नाही. मुलं असं मुलं कोणी असं बघा, बायाने सुद्धा उभे राहा ना. ज्या बायाने बघा कोणी बघा मिस्त्री कच्ची सुद्धा मी लावलेली नाही, तपकीर नाही हा. बघा, सुपारी नाही, पान नाही, मसाला नाही, पुडी नाही,
बाहेर नाही बरं का. असं कोणतंच व्यसन केलेलं नाही. ज्या टाळीवाल्यांचं बघा लक्षात आहे. हा बघा कोरा काटा. नंबर वर का नंबर 1 मोंड्याचं माल्या कोरा काटा. नंबर क्वालिटी नंबर 1 बरं का. बसा धन्यवाद. बसा खाली बसा. सिट डाऊन. पुढं कधी 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 कसं बोलावं खरं बोलावं. खरं बघा. कारण बाबाजी काय म्हणायचे, सांगे ते खरे सांगे आणि भरत रागे. राग आला रे चालेल, मात्र बोलायचं कसं माणसाने, सत्यमद सत्यमद. आता दुसरा प्रश्न आहे बरं का. दुसरा प्रश्न काय आहे, मला व्यसन होतं का, मला व्यसन होतं, मात्र मी काय केलं, बाबाजीने म्हणा कोणत्या देवानं कोणत्या निमित्ताने मी काय ते सोडून दिलं. मला समजलं व्यसनामुळे माझा फायदा आणि नुकसान होणार आहेत, ते बेइज्जत करणार आहेत, माझं व्यसन माझी बेइज्जत होणार आहेत, म्हणून मला व्यसन होतं, मात्र मी आता सोडून दिले. तर असे नाही जागोवर राहता. पहिलं चालू आता बंद केलं त्यांनी. असे 2 नंबरचे. हां बरोबर. पहिलं व्यसन होतं, आधी मात्र व्यसन होतं मात्र मी सोडून दिलं असं आता कोणी असतं? आता व्यसनमुक्त झालेलं की नाही. जर टाळी वाजून या भक्तांचं आपण अभिनंदन. आता नागे सांग. म्हणजे आम्हाला पण चहाचं व्यसन होतं म्हणून आम्ही उभं राहिलो नाही का. आणि म्हणून आता तिसरा प्रश्न असा आहे, आता ज्यांचं व्यसन चालू आहे नाही का, आता 2 प्रश्न झाले. ज्याने आत्तापर्यंत कधी व्यसनच केलं नाही तो एक गट उभा राहिला. 2 नंबरचा गट कोणता होता, ज्यांना व्यसन होतं ज्यांनी सोडलं. पण ज्यांनी सोडलं, संकल्प करून सोडून दिलं. आता तिसरा गट आहे, ज्यांचं असं व्यसन चालू आहे, कुठलं का होईना व्यसन, पुढीचं. तिन्ही जागेवर उभं राहायचं. आता सत्यमद. कोणतं पुडीचं आसन, बाटलीचं आसन, हा बरोबर. काही महिलांमध्ये एखाद्या मिस्त्रीचं व्यसन असन, कोणतं का होईना. एकमेक पाहू नका ना, आपल्याला समजतं आता ना. तिसऱ्या प्रश्नामध्ये सगळेच जवळजवळ जे खाली बसलेले होते त्यांनी सगळ्यांनीच उभं राहायचं नाही का. आता ज्यांना व्यसन आहे, आपल्या मनाला माहिती आपण व्यसन करतो, उभं राहायचं. प्रसाद आहे प्रसाद. म्हणजे तुम्हाला बाबाजी प्रसाद देणार नाही का. हां. चला, ज्यांचं व्यसन चालू आहे काही ना काहीतरी, त्यांनी उभं राहायचं जागेवर. सोपा प्रश्न आहे. प्रामाणिकपणे बोलला तर बैरागी बाबांना आनंदच होणार आहे. बाबाजींनी सांगितलं सत्य मोद पुढे, धर्म पुढे, विचारा. पुढे, पुढे, चला पुढे. पुढे. जे उभं राहू राहिले, खरं बोलू राहिले, त्यांचा टाळी वाजून अभिनंदन करा. ज्यांचं व्यसन चालू आहे, हो तुमचा योग आला, योग बैरागी वा. बाबाच्या निमित्ताने. एका लाईन ही जागा मोकळी करा थोडी. हो इथं जन्माला येऊन जर तुम्ही व्यसन करीत असं का बाबांना आनंद होईल का सांगा. बैरागी बाबाला आणि नाम हा त्यांच्यासाठी हा वेळ खर्च आहे आपला. बाबाजींचा प्रश्न काय, फक्त ज्यांना व्यसन चालू आहे त्यांनी उभं राहायचं आहे. सोपा प्रश्न आहे. सोपं नाव. आणि तुम्हाला बाबाजी प्रसाद देणार आहे आज या हो. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी. गाय छाप असेल, अनेक छापंगी, हा गुटखा, गायछाप, सिगरेट, कोणाची दारूची बाटली चालू असतं. काही पण चालू. अहो किती आनंद बैरागी बाबाला होत असेल की नाही. या इकडे माझ्या असं सोहळ्याच्या निमित्ताने हर्षल, माझ्या भूमीत जन्माला असं आलेले उभं करा ना आडवं लोक. आज काय करू राहिले. व्यसन करा मुक्त लवकर होतं. तिकडं सर. माझ्या सोहळ्याचा हा पहिला दिवस सरका आणि बाबा. म्हणून माझा आशीर्वाद घेऊन हे धन्य होत आहेत. जर टाळीवर यांचा बरं का लक्षात घ्या. काय काहीला काय गोचिड्यासारखे बरं का, गोचिड्यासारखे राहू नका. मिस्त्रीवाला कोणीच नाही का. वासरू. आजचा दिवस आपल्याकरता एवढा धन्य आहे, जे पुढं आले बाबाजींचा जर आशीर्वादानं ते आज जर व्यसनमुक्त झाले तर भविष्यात कधीच ते व्यसन करणार नाही. जरा टाळी वाजवा वाह. तुम्ही. बरं का, आपल्याला गायचं वासरू व्हायचंय. आणि जे खाली बसलेले आहे व्यसन करत आहे, गोचिड व्हायचं नाही. गोचिड बरं का. आणि जे खाली बसलेले व्यसन करू राहिले त्यांचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. जे समोर आले त्यांना धन्यवाद या ठिकाणी द्या. आता तुमच्या पुड्या वगैरे असेल ना खिशामध्ये काहीतरी, का तिकडे ठेवून आले नाही ना. हा ज्या असतील ते तुझे आता दान पूजन करा. करा, त्याला फळं द्या. बाबाजींच्या हो, झोळीमध्ये जे दान असेल करा. ते देऊन टाका हा. आजच्या दिवसानं. आणि बरं का, एकदा दान केलं पुन्हा आपण घेतो का. आता यांनी एकदा बाबांना व्यसन दान केलं, आता कसे भविष्यात कसे राहतील नेहमी बिगर व्यसनीमध्ये व्यसनमुक्त. बरोबर ना. जर टाळी वाजून यांचं बघा सारखं. हा का नमुना झाला. आणि नमुने खाली बसले बरं का अजून. हां ह्या आता नमुना शॅम्पल झाला. हा ते शेवटचा आपण घेऊ समोर घरात करा. हॅलो. आता बरं का आमचं हां शुभम करोति कल्याण. हां शुभम करोति कल्याण आरोग्य धनसंपदा. शत्रुबुद्धी विनाशाय दीप. खरी संपत्ती बघा आपलं आरोग्य आहे की नाही. आणि आपलं आरोग्य चांगलं राहावं त्यासाठी बघा आपल्या संस्कृतीने बघा योगासनं चांगली योगासनं.
बरं का फुकटचे आहे. पण लोकांना फुकट चालत नाही. विकत औषध गोळ्या चालत या आहे की नाही? आपला रोग जाण्यासाठी मग गोळ्या औषध लोक घ्यायला तयार आहे. मग फुकटचे योगासनं करून आपलं आरोग्य सुधारायला बघा लोकांच्या लक्षात येत नाही की नाही. म्हणून योगासनाच्या माध्यमातून आपली जी काही प्रकृती कशी बघा अबाधित राहू शकते, निरोगी राहू शकते. आमच्याकडे 2-3 विद्यार्थी पुढे या, 2 विद्यार्थी 2-3 बघा योगासनं आपल्याला त्यांनी करून जर टाळी लावून त्यांचं अभिनंदन करा. काय करा हॅलो ते निघलं हो, ते माईक निघलं. माईक ते निघलं. वायर निघाली त्याची. आपल्या समोर सर्वांनी आता लक्ष द्या. हे जे बाबाजींच्या गुरुकुलचे विद्यार्थी आहे, आपले विद्यार्थी आणि बाबाजींच्या गुरुकुलचे विद्यार्थी, किती मोठा फरक आहे पहा. आता हे योगासनं करून दाखवणारं पहिलं आसन चक्रासन. सर्वांनी टाळींचा प्रतिसाद द्या. टाळी वाजवा जोरदार, वरती हात करून. चक्रासन. शाबास. हा, पुढचं धनुरासन. धनुरासन. पोटावर हा धनुरासन. हा पोटावर. टाळी वाजवा. धनुरासन. आता पद्मासन. पद्मासन. आपल्या भगवान शंकर नाही पद्मासन. भगवान शंकर ज्याप्रमाणे बसतात पद्मासन. टाळी वाजवा. हा त्या पुढचं घ्या. गर्भासन. जसं आईच्या पोटामध्ये येतं. नाही येते पुढचं दुसरं घ्या. शीर्षासन. सर्व आसनांचा राजा शीर्षासन. टाळी वाजवा. आपले मुलं करतात का असा विचार आपल्या मनाला करा. शीर्षासनामध्ये पद्मासन करतात काही. शीर्षासन मध्ये पद्मासन येतं का? हा येते एक येते बरं. बरं ठीक. ठीक आहे शंपर येतं बसा. ठीक आहे आपल्याला वेळ नाही की आता आपण एक भजन घेऊया. नाही आता अगोदर आमच्याकडे नागीची बरं का काही महिलांचं पूजन. सर्व गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचं पण अभिनंदन आपण या ठिकाणी करू, धन्यवाद देऊ. आणि नंतर आता पुढे जात असताना कार्यक्रमाच्या संगतीकडे आपण या ठिकाणी जाणार आहोत. तर काही मातांचं आपण या ठिकाणी आज पूजन या ठिकाणी करणार आहोत. का वेरूळच्या धर्तीवरती जवळजवळ माझ्या मते मूर्ती फक्त मूर्तीच म्हणा, मूर्ती बाकी ना विषय. तर मूर्ती जी बनणार आपली नाही का, या जप वयापासून या ठिकाणी लगद्यापासून जी मूर्ती बनणार आहे जवळजवळ माझ्या मते 15 ते 20 फुटाची मूर्ती नाही का. तर आज प्रत्येक गावागावातून आपण या ठिकाणी काय करत असतो, त्या जप वह्या, आज हा जो जप लिहू राहिले बाबाजींच्या पुढच्या वया आहे, ओम जनार्दनाय नमः. फक्त महाराष्ट्राचेच लोक या ठिकाणी जप लिहित नाही, तर प्रत्येक राज्यामधून अनेक भाषेमधून हा जप लिहिला जाऊ राहिला, लक्षात घ्या. आणि म्हणून तुमच्यामध्ये या ठिकाणी आज सुंदर असा सोहळा या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचा सोहळा या ठिकाणी आज शुभारंभाच्या प्रसंगी आज बाबाजीने असा काही महिलांचा या ठिकाणी आपण साडी वस्त्र देऊन त्यांचं पूजन या ठिकाणी करणार आहोत. का ज्या माता काय करतील आपल्या परिवाराच्या वतीनं 100 वह्या या ठिकाणी काय करतील आपल्या परिवाराच्या वतीनं काय करतील वाटप करण्याचा संकल्प करतील, त्याचा खर्च अर्पण करतील, त्यांचं पूजन आपण या ठिकाणी आज करणार आहोत. कमीत कमी 501 रुपया ज्या मूर्ती या ठिकाणी मूर्ती बनवण्यासाठी या ठिकाणी जे अर्पण करतील अशा महिलांनी जागेवरती उभं राहायचं आहे. त्यांचा आज या ठिकाणी आज या शुभारंभाच्या सप्ताहाचा जो आज शुभारंभ झाला या ठिकाणी सुंदर असा बैरागी बाबांचा, आणि जे वेरूळला आपण मूर्ती बनवणार आहोत त्या मूर्तीसाठी या ठिकाणी फक्त 501 रुपया आपल्या परिवाराच्या वतीनं ज्या महिला अर्पण करू शकतात अशा महिलांनी इकडं समोर यायचं आहे. त्यांना आज बाबाजींचा एक प्रसाद म्हणून या ठिकाणी साडी वस्त्र त्यांना प्रसाद आपण या ठिकाणी देऊया. मी विनंती करतो बापू थोडंसं इकडं या माणसांना इकडं बोलावं, सगळ्यांना थोडं हा पॅचेस मोकळा करा, थोडं त्यांना बस उभं राहायला त्यांना उभं राहायला जागा द्या. पासून किसमे घाल भला नाही का बाबाजी नेहमी सांगतात, कारण पालखीमध्ये बसलेले बाबांनी कधी पैशाला हात लावला नाही, पण त्यांनी एक वाक्य सांगितलं, लक्षात घ्या, का बाबांच्या कार्यामध्ये तुम्ही कणभर देऊन बघा तर जनार्दन बाबा तुम्हाला मनभर दिल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्या. आणि बाबांच्या कार्यामध्ये तुम्ही मूठभर देऊन बघा तर जनार्दन बाबा तुम्हाला पोटभर दिल्याशिवाय राहणार नाही. आणि बाबांच्या कार्यात तुम्ही 1 रुपया देऊन बघा, जनार्दन बाबा तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपानं 10 रुपये दिल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्या.
आणि म्हणून माझी विनंती आहे सर्व महिलांमध्ये या ठिकाणी ज्या ज्या महिलांना वाटत असेल का 501 रुपये आपण जर आपल्या मागं दवाखाना जर लागला तर डॉक्टर जर बोलला कधी 10,000 रुपये तुम्ही भरा, आपण लगेच काय करतो व्याजाने पैसा काढून डॉक्टरला देतो बरं का. पण आज हे 500 रुपये कोणासाठी द्यायचे आपल्याला? जगद्गुरू जनार्दन स्वामींची मूर्ती ज्यावेळेस भविष्यात बनन, ज्यावेळेस तुम्ही वेरूळमध्ये येशाल तर त्यावेळेस त्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर तुम्हाला आठवण होईल का आमच्या गावाला शांतिगिरी बाबा आले होते आणि आम्हाला सन्मान दिला होता का 501 रुपया देण्याचा. आणि ज्या ज्या महिलांनी दिले असतील त्यांना त्या ठिकाणी सांगता येईल आपल्या पाहुण्यांना, आपल्या आलेल्या मातांना का आम्ही पण त्या ठिकाणी उभं राहिलो होतो. नंतर काही महिला घरी गेल्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर काही महिला दुसऱ्या महिलांना म्हणतील का गं बाई मला पण द्यायचे होते पण उठू का नको, उठू का नको. 500 रुपये म्हणजे फार मोठी किंमत नाही, लक्षात घ्या. नंतर आपल्या गाळ्यामध्ये जर 1 तोळा जरी सोनं असन पण आपण गेल्यानंतर 1 तोळासुद्धा इथंच राहणार, सोनं काय आपण वरती घेऊन जाणार. जे सुवर देणार आहे आज त्यांचं करा, आणि ज्या ज्या महिलांनी मागच्या वर्षी संकल्प केला होता नाही का सुवर्णदान करण्याचा, त्यांचं उभं करा. आणि ज्या महिला आज घेऊन आलेल्या आहे अशा महिलांना पण माझी विनंती आहे त्यांना पण इथं उभं करा. त्यांचंही पूजन आपण या ठिकाणी करू, त्यांना प्रसाद बाबाजींचा आपण देऊ. ज्या ज्या महिला समोर येऊ राहिल्या नाही का त्या साड्या त्यांच्या गळ्यामध्ये 1000 वया घ्यायच्या किंवा 2000 वयांचा खर्च इथं अनेक माणसं अशी बसलेली ते करू शकतात. पण बाबाजींचं तत्व कसं आहे, थेंबे थेंबे तळे साचे. गरीबातल्या गरीबाच्या त्या ठिकाणी त्यांचा सुद्धा 1 रुपया कार्याला लागला पाहिजे, लक्षात घ्या. आणि म्हणून ज्यांना ज्यांना प्रेरणा होऊ राहिली अशा महिलांचं मी टाळी वाजवून या ठिकाणी बाबाजींच्या वतीने अभिनंदन करतो. अनेक सूचना माझ्याकडे आलेली आहे. सोहळ्यासाठी 11,000 रुपये देणगी त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. पण त्यांची खाली सूचना आहे, राहिलेल्या सर्व ग्रामस्थांना विनंती आहे आपली वर्गणी शिवस्मारक समितीकडे लवकरात लवकर जमा करा. धन्यवाद. हां, हा सोहळा बघा संपूर्ण होत असताना जीवन समाधी योगीराज